माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, सध्या मुंबईमधलं काय वातावरण आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय? सिद्धेश, बरोबर आपण बघितलं तर ही महानगरपालिकेची निवडणूक सर्वांच्या लक्षामध्ये राहील। आणि कारण की असं आहे यामध्ये की या महानगरपालिकेची निवडणूक भरपूर वर्षांनी होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघितलं तर या महानगरपालिकेमध्ये दोन भावांची युती तर बहीण भावांची युती ही पाहायला मिळालेली होती। आणि तिसरं म्हणजे शिवसेना तुटल्यानंतर आणि राष्ट्रवादी तुटल्यानंतर ही महानगरपालिकेची निवडणुकी पार पडत आहे। त्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते। आणि काल मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे। आणि आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की भरपूर वर्षापासून जे महानगरपालिकेवरती महापौर बसला नव्हता त्या महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर असेल आणि कोण महापौर असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की या ठिकाणी मुंबईचं वातावरण बघितलं ही लढत आपण बघितलं दोन ठाकरे बंधू भाजप आणि शिंदे गटाची होती। ही प्रमुख लढत या ठिकाणी होती आणि त्यामध्ये आता कोणाची बाजी या ठिकाणी कोण बाजी मारते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की 10 वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि या अगोदर आपण म्हणतो उमेदवार हे 9 वाजता या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी येणार आहेत। आणि या ठिकाणी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। त्यामुळे कोणाचा गुलाल उधळतो आणि कोणाच्या डोळ्यातून अश्रू येतात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की या ठिकाणी ठाकरे बंधू 20 वर्षानंतर खरं मनोज, त्यामुळे आता येत्या 10 वाजता नेमकं आता कोणाच्या बाजूनं कौल मिळतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही सोबतच राहा। अजून एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। मुंबईमध्ये कुणाला स्पष्ट असं बहुमत नाहीये। मुंबई पोलिसांचा अंदाज आहे, धक्कादायक अंदाज आहे हा, निकालानंतर नवी युती होण्याची सुद्धा शक्यता, नवी आघाडी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाचे हे संकेत आहेत। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये कुणाला किती जागा मिळतील याबाबत मुंबई पोलिसांच्या गुप्त वार्ता पाहायला मिळतात। त्यांच्या विभागाच्या अंदाजानुसार सुद्धा आता मोठा ट्विस्ट या निवडणुकांमध्ये या मतमोजणीमध्ये येऊ शकतो। आणि मी या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा मकरंद सर तुमच्याकडे येतोय। आत्ताच ही माहिती